पाटण्यामध्ये बऱ्याच घडामोडी आज घडतायत, त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष आज पाटण्यामध्ये विरोधी ऐक्याचा आज एल्गार होणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी हे दाखल झालेले होते पाटण्यात, तेव्हाची ही दृश्य। मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची सुद्धा पाटण्यात गर्दी झालेली होती। तर आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा पाटण्यात पोहोचलेले आहेत। याखेरीज पीडीपीच्या सुप्रीमो महबूबा मुफ्ती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री सुद्धा या बैठकीकरता उपस्थित असणार आहे। हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे या देखील आता पाटण्यात दाखल झालेल्या आहेत। तर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष सुद्धा हे आता पाटण्यात पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे पाटण्यात दाखल झाल्याची बातमी समोर येते। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही ठाकरे पिता पुत्र आता पाटण्यात पोहोचलेले आहेत। विरोधकांची आज बैठक होतीये, संध्याकाळपर्यंत ही बैठक चालणार आहे। त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा होईल। ही लाईव्ह दृश्य आपण या क्षणी पाहतोय, जेव्हा उद्धव ठाकरे यांचं स्वागत पाटण्यामध्ये झालेलं होतं। मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते आणि आता उद्धव ठाकरे यांचा ताफा नितीश कुमार यांच्या निवासस्थानाच्या दिशेनं निघतानाची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। बिगर भाजपा विरोधातले हे सगळे पक्ष आणि भाजप विरोधातल्या या पक्षांची एकजूट या ठिकाणी पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 6 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 5 माजी मुख्यमंत्री या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। गेले अनेक दिवस आपण जर पाहिलं, नितीश कुमार यांनी भाजपशी फारकत घेतली वर्षभरापूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये। ही लाईव्ह दृश्य उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता नितीश कुमार यांच्या निवासस्थानाच्या दिशेनं निघाल्याची प्रसार माध्यमांकडून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न होतोय, पण सध्या तरी उद्धव ठाकरे काही बोलण्यास नकार देताना दिसतायत। या बैठकीनंतर पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत या बैठकीमध्ये। एक म्हणजे भाजप विरोधात ही मोठ बांधत असताना विरोधकांचा चेहरा कोण असणार आहे, हाही एक मुद्दा आहे। या सगळ्याविषयी आपण चर्चा करूया। माझ्यासोबत स्टुडिओमध्ये सध्या उपस्थित आहेत आउटपुट एडिटर मनोज भोयर सर। स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये। पाटण्यामध्ये आज महत्त्वाची घडामोड घडताना दिसते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाटण्यामध्ये विरोधकांचा हा एल्गार होत असताना दुसरीकडे अरविंद केजरीवाल या बैठकीमध्ये सहभागी होतील की नाही अशी सुरुवातीला चर्चा होती, पण आता मात्र ते पाटण्यात पोहोचलेले आहेत। म्हणूनच मला असं वाटतं की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार जे 2दा भाजपसोबत सत्तेत होते आणि सत्तेत असताना सुद्धा त्यांनी भाजपसोबत बराच काळ घालवला, अर्थात वादविवादी झाले। आता असा एक राष्ट्रीय चेहरा जो वारंवार पुढे येण्याचा प्रयत्न यापूर्वी सुद्धा झालेला आहे, तो प्रखरपणे पहिल्यांदा पुढे येतोय। यापूर्वी त्यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले, पण आता मात्र त्यांनी याचं सुरुवातीचं नेतृत्व त्यांच्या हातात आहे। अर्थात मुंबईत जेव्हा ते आले होते तेव्हा चेहरा कुणाचा असेल असं त्यांनी विचारलं होतं, तेव्हा नितीश कुमार म्हणाले होते की या संपूर्ण विरोधी पक्षांच्या एकजुटीमधला एक चेहरा शरद पवार असतील, पण पवार म्हणाले आधी आपण एकत्र येऊ आणि नंतर चेहरा ठरवू। हे त्यांचं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं होतं आणि राष्ट्रीय स्तरावर त्याची दखलही घेतली गेली होती। अर्थात एकत्र येणं हे जितकं सोपं आहे तितकीच ही एकजूट टिकून ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनील चावके आमचे लोकमतचे नवी दिल्लीचे असोसिएट एडिटर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील चावके, खूप स्वागत आहे आपलं लोकशाही मराठीमध्ये। आपण पाहिलं की नवी दिल्लीमध्ये बहुतांश पक्षांचे प्रमुख नेते, काही राज्यात ते सत्तेवर आहेत तर काही ठिकाणी ते विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडतायत। हे सगळे एकत्र येत आहेत, ही एक त्यांच्या एकजुटीसाठी खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। पण तरी सुद्धा एकत्र आल्यानंतर ही एकजूट टिकून ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे। ही टिकेल का? त्यात काही अडचणी येतील का? त्यात काही स्वभावाचे काही नेत्यांमध्ये दोष आहेत, ते या वेळेला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील का? राहुल
गांधी, अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी हे 3 महत्त्वाचे नेते त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहेत. यात आपण म्हटलं तसं राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि केजरीवाल हे कदाचित भविष्याचे चेहरे असतील 2024चे. त्यामुळं त्यांच्या नेतृत्वात एक प्रकारची स्पर्धा असेल. पण या पलीकडे 3 नेते ह्या विरोधकांच्या एकजुटीचे मुख्य चेहरे ठरू शकतात. ते म्हणजे सोनिया गांधी, शरद पवार आणि नितीश कुमार. कारण यांची जी विश्वासार्हता आहे सर्व प्रादेशिक पक्षांमध्ये ती एक म्हणजे त्याची कसोटी या विरोधकांच्या एकजुटीत लागणार आहे. त्याशिवाय मल्लिकार्जुन खरगे हे देखील एक चौथा चेहरा ठरू शकतात पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचा विरोधकांच्या दृष्टीनं. तर हा एक डार्क हॉर्स म्हणता येईल मल्लिकार्जुन खरगेंना. पण हे सगळं झालं जेव्हा विरोधकांची एकजुटीवर शिक्कामोर्तब होईल तेव्हा. आजची ही पहिली चाचपणी आहे विरोधकांच्या ऐक्याची. त्यात 6 मुख्यमंत्री आणि 5 माजी मुख्यमंत्री आले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यात पुढच्या बैठकीत किती टिकून राहतील, किती पक्ष या ऐक्याच्या प्रयत्नात सामील होतील हे पुढच्या बैठकीत दिसणार आहे. आज अरविंद केजरीवाल यांनी आग्रह धरलेला आहे की दिल्लीच्या ऑर्डिनन्सवर पहिले चर्चा करा आणि त्यात काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करावी. काँग्रेस हा पक्ष विरोधकांच्या ऐक्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची काँग्रेसची भूमिका राहणार आहे. त्यामुळं काँग्रेसवरच पहिला टार्गेट करण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल यांनी केलेला आहे. अरविंद केजरीवाल शरीरानं जरी या बैठकीत सामील होणार असले तरी त्यांचं मन कुठं आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि इतर अखिलेश यादव सारखे जे नेते आहेत त्यांच्यावर ED, CBI, IT दडपण असेल. अप्रत्यक्षपणे मोदी सरकारचं दडपण असेल की त्यांनी या एकजुटीत सामील होऊ नये. ममता बॅनर्जी यांचा मुख्य विरोधक पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष असल्यामुळे त्यांना सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी परिस्थिती आहे. अरविंद केजरीवाल यांची तीच परिस्थिती आहे. पण त्यांनी भाजपपेक्षा जास्त टार्गेट काँग्रेसला करण्याचं ठरवलेलं आहे. ऑर्डिनन्स जो दिल्लीच्या प्रशासकीय कामकाजाबद्दल जो ऑर्डिनन्स काढलेला आहे मोदी सरकारने त्याविरुद्ध काँग्रेस पक्ष राज्यसभेत निश्चितच विरोधातच मतदान करेल यात शंका नाही. कारण काँग्रेसनं जर विरोधात मतदान केलं नाही तर तो भाजप दार्जिना आहे किंवा भाजपचं सहकार्य करताय अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीच्या विरोधात असं चित्र निर्माण होईल. त्यामुळे काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. तरी देखील अरविंद केजरीवाल आग्रह धरतात आहे याचा. आणि पहिला चर्चेचा मुद्दा बैठकीतला हाच असावा आणि तो जर त्याच्यावर सहमती झाली नाही किंवा काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर या बैठकीतून ते निघून जातील की काय करतील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी 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 सुनीलजी, आपण पाहिलं की त्यांच्या स्वभावाचं म्हणून मी 3 नावं घेतलीत. एक तर राहुल गांधी, दुसरे अरविंद केजरीवाल आणि आतताई आपल्या वागण्यासाठी पण मोदींचा कडवट मुकाबला ज्यांनी या पश्चिम बंगालच्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत केला त्या ममता बॅनर्जी सुद्धा. अत्यंत वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत हे पॉलिटिकल राष्ट्रीय स्तरावरचे. मला सांगा, अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षांशी आपले मैत्रीचे संबंध का वाढवले? सिसोदिया यांच्यावर EDची कारवाई झाली, त्यानंतर दिल्ली ऑर्डिनन्सचा मुद्दा होता आणि त्यांना असं कुठेतरी वाटलं का की आपलं राजकीय आयुष्य हे धोक्यात येऊ शकतं आणि आपल्यावरही कुठे दिल्ली मद्य घोटाळ्यामध्ये कारवाई होऊ शकते आणि यासाठी त्यांनी नाईलाजानं सगळ्या पक्षांना भेटण्याचं ठरवलं. त्यांना नेत्यांना मुंबईसुद्धा ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी 2दा आले होते आणि हे सगळं चित्र जर आपण पाहिलं तर असं वाटतं की आज गरज आहे केजरीवालांची म्हणून ते या बैठकीत सहभागी झाले किंवा त्यापूर्वी ते अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. त्यांचा एक स्वभावातला ताठरपणा, रिजिडनेस हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितपणे केजरीवाल यांच्यासाठी विरोधी ऐक्य महत्त्वाचं नाही तर दिल्लीतली सत्ता आणि तो ऑर्डिनन्स पराभूत करणं राज्यसभेत हे महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांचे अडला नारायण गाढवाचे पाय धरी अशा परिस्थितीत ते पोहोचलेले आहेत. त्यामुळे ते विरोधकांच्या दारोदारी पूर्ण देशभर ते फिरले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विमानाने आणि सर्व नेत्यांची त्यांनी
भेट घेतली आणि अध्यादेशाच्या बाजूनं मतदान करावं असा त्यांनी आग्रह धरला आणि त्याच्यात ते बऱ्याच अंशी यशस्वी पण झाले. पण एवढं देशभर फिरून देखील त्यांना गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसनं दिल्लीत असून काँग्रेसचे 3 नेते मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे तिन्ही नेते त्यांना भेटण्यास टाळाटाळ करत आहेत. कारण केजरीवाल यांनी काँग्रेसची जी बदनामी केली आणि काँग्रेसची जी नुकसान केलं पंजाब आणि दिल्लीमध्ये, त्याचा काँग्रेसला एक प्रकारे रोष आहे काँग्रेसच्या मनात. आणि केजरीवाल हे आपल्या मुळावर आलेले आहेत त्यांचा पक्ष, त्याच्यामुळे ते टर्म्स अँड कंडिशन्सवर केजरीवालांना भेटण्याची तयारी त्यांची आहे. आणि या ऑर्डिनन्सला भलेही ते समर्थन करतील, पण केजरीवाल यांची ताकद वाढू नये. जर हा ऑर्डिनन्स फेल झाला राज्यसभेत आणि संसदेत, त्याच्यावर शिक्कामोर्तब होऊ शकलं नाही तर केजरीवालांची ताकद वाढेल आणि त्याच्यामुळं सर्वाधिक फटका जर बसेल तर तो काँग्रेसलाच बसेल. तर त्यामुळं काँग्रेसची अशी भूमिका असेल की आपण तर मतदान करू पण हा अध्यादेश पारित होणार नाही, हे देखील त्यांची विशफुल थिंकिंग असेल. चावके सर, ही बैठक होत असताना कर्नाटकची निवडणूक सुद्धा आपण विसरू शकत नाही. कर्नाटकच्या या निवडणुकीनंतर काँग्रेसचा कॉन्फिडन्स कुठेतरी वाढलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे या बैठकीमध्ये काँग्रेस आता प्रादेशिक पक्षांना किती जागा देणार या संदर्भात काही चर्चा होऊ शकते का, की पहिल्याच बैठकीमध्ये नैराश्याचा किंवा निगेटिव्ह मेसेज जाऊ नये याकरता काँग्रेसची या बैठकीमध्ये सावध भूमिका असेल? मला असं वाटतं की ही सुरुवातीची बैठक आहे, ही सुरुवात आहे जस्ट विरोधी ऐक्याची. आणि त्यात झारीतले शुक्राचार्य किती, खरे विरोधक भाजपचे, पंतप्रधान मोदींचे खरे विरोधक किती आणि खोटे किती, याचं एक म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी करणारी ही बैठक ठरेल. कारण काँग्रेसला देखील मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या निवडणुका होईपर्यंत विरोधी ऐक्यासाठी फार गंभीर प्रयत्न करणं काँग्रेसच्या दृष्टीनं आवश्यक वाटणार नाही. कारण तोपर्यंत काँग्रेसची नेमकी ताकद किती आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ते स्पष्ट होईल या 3 निवडणुकांमध्ये. त्यानंतरच म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास खरा वेग येईल विरोधकांच्या ऐक्याला. कारण परिस्थिती अशी आहे की काँग्रेस जवळपास 250 ते 350 जागा लढू शकते, म्हणजे जिथे काँग्रेसची खरी ताकद आहे. तर त्यात ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यासारखे जे विरोधी ऐक्यात सामील झालेले जे नेते आहेत त्यांना देखील काँग्रेसची बाधा होऊ शकते. काँग्रेसची त्यांच्याशी स्पर्धा आहे. तर अशा परिस्थितीत म्हणजे नेमकी ताकद जेव्हा अंदाज येईल डिसेंबरच्या अखेर की काँग्रेस खरोखरच आता काँग्रेसची परिस्थिती सुधारली आहे, तेव्हाच काँग्रेस कदाचित या निगोशिएशन्समध्ये खऱ्या अर्थानं गंभीरपणे सामील होण्याची कवायत सुरू करेल. निश्चित सर, भाजपची एकास एक टक्कर देण्याकरता पाटण्यात ही विरोधकांची सभा होतीये, त्यामुळे ही बैठक होते, त्यामुळे या बैठकीकडे विशेष लक्ष असेल. पण ही बैठकच विरोधकांचं हे ऐक्यच पंक्चर झालेलं आहे असं म्हणत फडणवीस टीका करतायत. ऐकूया आपण फलटणमधून, साताऱ्यातून फडणवीस नेमकं काय म्हणाले आहेत. हे सगळे मिळून एक नेता ठरवू शकत नाही, यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आम्ही नेत्याविना लढू आणि त्याच्यानंतर निवडून आलो की नेता ठरवू. निवडून तर येतच नाही, जनता यांना निवडून देतच नाही. पण आपण बघितलं कसं सरकार 3 पक्षाचं महाराष्ट्रामध्ये होतं. मी त्या सरकारला आल्याबरोबर सांगितलं होतं ऑटो रिक्षाचं सरकार आहे आणि ऑटो रिक्षाचे 3 पाय 3 ठिकाणी चालले आहेत, सरकार पंक्चर आहे. ते सरकार पंक्चर झालं असं उद्याचा यांचा जो एक संयुक्त विरोधी पक्षाचा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रमही तुमच्या आशीर्वादानं पंक्चर होईल.
निश्चित आपण पाहतोय पाटण्यामध्ये आता अगदी थोड्याच वेळात या बैठकीला सुद्धा सुरुवात होईल. चर्चा करत आहोत लोकशाही मराठीचे आउटपुट एडिटर मनोज भोयर सर यांच्यासोबत आणि सुनील चावके सर सुद्धा काही क्षणात पुन्हा आपल्यासोबत जोडले जातील. मनोज सर, या सगळ्यातून जो मुद्दा कर्नाटकचा मी उपस्थित केला त्यालाच जोडून मी विचारते की मुस्लिम बहुल मतांवर मग समाजवादी पक्ष असू दे, अरविंद केजरीवाल असू दे, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी असू दे, या मतांवर भाजप किंवा मग काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर मदार आहे. पण जर जागा वाटपामध्ये या मतांची विभागणी झाली तर मग काँग्रेसनं जर या जागेवर आपली ताकद आजमावायचं ठरवलं तर प्रादेशिक पक्षांच्या दृष्टीनं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. अर्थात म्हणून मी अगदी सुरुवातीलाच म्हणालो आणि तोच प्रश्न मी सुनील चावके सरांना सुद्धा विचारला होता की एकत्र येणं जितकं सोपं आहे, एकत्र आणणं सुद्धा तशी काही सोपी प्रक्रिया नाही. पण एकदा आपण म्हणू की सगळे एकत्र आले कारण त्यांना मोदींचा विरोध करायचा आहे. ते मोदी हुकुमशाही देश असल्यासारखं वागतायत, ते हुकुमशाह अशा प्रकारचा ते आरोप करतायत आणि मोदींची अडचण त्यांना होते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ईडीच्या चौकशांना सामोरं जावं लागतंय म्हणून ते एकत्र येत आहेत. त्यांना एकत्र येणं ही काळाची त्यांच्यासाठी, त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी सुद्धा अस्तित्वाची ती गरज आहे. पण आपण पाहिलं की महाविकास आघाडीचा प्रयोग हा महाराष्ट्रात झाला आणि निवडणुकीच्या आधी त्यांच्यातले वादही आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राजकारण एका टप्प्यावर आल्यानंतर अशी एक निवडणुकीची सत्तेतल्या बेरजीची जेव्हा वेळ येते किंवा जागा वाटपांची जेव्हा वेळ येते त्यावेळी निवडणुकीला बराच काळ असून सुद्धा त्यांच्यातले जागा वाटपासंदर्भातले वाद हे पुढे येताना दिसतात. आणि ज्यावेळी त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा, ज्यावेळी एखाद्या जागेवर त्यांनी जर कुठल्या एका घटक पक्षानं जर दावा केला तर त्यावेळी ते आपली खरी ओळख देऊ पाहतात आणि त्यावेळी त्याच वेळी नेमके त्या पक्षांचे नेते हे वादासाठी जाहीररित्या पुढे येतात आणि त्यासाठी ते अजिबात कोणाचीही पर्वा करत नाही. संजय राऊत, अजित पवार यांच्यातला वाद आपण 2 टप्प्यामध्ये पाहिला. नाना पटोले सुद्धा वेगवेगळी वक्तव्य करून गेले. कधी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातलं भाई जगतापांचं अगदी सुरुवातीचं विधान असेल ते सुद्धा बुचकळ्यात टाकणारं होतं घटक पक्षांसाठी की एकला चलोरेचा त्यांनी नारा दिला. काँग्रेसचं एकंदरीतच राज्यातलं अस्तित्व आपल्याला माहिती आहे, महापालिकेतलं त्यांचं अस्तित्व माहिती आहे. त्यापूर्वी त्यांची ओळख महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अगदी ठसठशीत होती. मोठ्या संख्येनं ते निवडून यायचे गुरुदास कामत आणि त्यापूर्वी मुरली देवरांच्या काळामध्ये. पण आज त्यांना असं वाटतं की राहुल गांधींच्या भारत जोडोच्या यात्रेच्या निमित्तानं काँग्रेस पक्षामध्ये एक नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. तर त्याचा फायदा आपण निवडणुकीसाठी करून घेऊया आणि त्यासाठी आपण मुंबई महानगरपालिकेपासून सुरुवात करूया. पण त्यासाठी जे काही संघटन लागतं ते संघटनही तितकंच महत्त्वाचं आहे आणि आजच्या घडीला महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा हे संघटन केवळ आणि केवळ राष्ट्रीय स्तरावरचं आणि त्या ज्या राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे त्या राज्यामध्ये भाजपाचं संघटन हे निर्विवादपणे अगदी पन्ना प्रमुखापासून तर बूथ प्रमुखापर्यंत आणि त्यासाठी ते कायम तयारी करत असतात. ही संघटनात्मक बांधणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे आपण बघितलं की हे सगळे प्रयत्न सुरू असताना महाविकास आघाडी ही कायम राहावी, त्याची एकजूट सर्व नेत्यांची असावी असे ते वाक्य बोलत राहतात आपापल्या भाषणातनं. पण दुसरीकडे गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्यांच्यातले वादही पाहायला मिळालेले आणि ते आपल्या सगळ्या जनतेला सुद्धा दिसत आहेत. आता या सगळ्या एकत्र येण्याच्या मागचा जो विचार आपण पाहिला तर तो थेट भाजपाशी लढत आणि मोदींचा विरोध आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून मी म्हणालो की हे झालं महाराष्ट्रापुरतीचं उदाहरण. पण वेगवेगळ्या राज्यातली सुद्धा सत्तेची समीकरणं अशीच असू शकतात आणि त्यावेळी त्या राज्यातल्या प्रमुख पक्षाची, सत्ताधारी पक्षाची किंवा प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका नेमकी काय असेल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. एकदा पाटण्यातून ते आपापल्या राज्यात परतले त्यावेळी इथे आलेले जे काही पक्ष आहेत ते पक्ष, त्यांचे नेते हे तिथे आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एक राष्ट्रीय स्तरावरचा एजेंडा ठरला
एक भूमिका ठरली, एक धोरण ठरलं, तरी सुद्धा त्या धोरणाची अंमलबजावणी राज्यात करताना त्यांची दमछाक होणार आहे. ती त्यांच्यासाठी मोठी कसोटी असेल, तारेवरची कसरत असेल आणि त्यावेळी त्यांना खूप संयम ठेवावा लागणार आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये तितकासा ताळमेळ भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. इथे संयमाची खूप गरज आहे. एक कोऑर्डिनेशन कमिटी असते, त्या कोऑर्डिनेशन कमिटीमध्ये, समन्वय समितीमध्ये हे मुद्दे मांडले जावे अशी अपेक्षा असते. पण तितकी विचारांची परिपक्वता ही इतक्या मोठ्या दिग्गज नेत्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळत नाही. सर, याला जोडून एक मुद्दा आता तुम्ही उपस्थित केला म्हणून सांगते. जागतिक गद्दार दिनानिमित्तानं राष्ट्रवादी रस्त्यावर दिसली, ठाकरे गट दिसला, पण मवियात एकी असलेली काँग्रेसचं अस्तित्व कुठेच त्या दिवशी पाहायला मिळालं नाही. काँग्रेसनं काही भूमिका घेतली का, काही वक्तव्य केली का, नाना पटोले कुठे होते, या सगळ्या संदर्भात मात्र त्या दिवशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा होत होती एकी संदर्भात. राज्यात ही परिस्थिती आहे, तर पाटण्यातल्या बैठकीत काँग्रेसची भूमिका त्यामुळे आता महत्त्वाची मानली जाते. आपल्यासोबत सुनील चावके सर जोडले गेलेले आहेत. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. ही जी बैठक होतीये त्या बैठकीला एक महत्त्वाची पार्श्वभूमी सुद्धा आपण मानू शकतो. जितनराम मांझी यांनी मात्र त्यांचा जो हिंदुस्थान आवाम पक्ष आहे त्यांनी मात्र आता विरोधकांकडून फारकत घेतलेली आहे आणि आता ते भाजपवासी होत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या बैठकीपूर्वीच एक नकारात्मक घटना घडतीये आणि ही बैठक होतीये, त्यामुळे एकीवर पुन्हा एकदा आता सवाल उपस्थित होतोय. जितनराम मांझी यांच्या जाण्यामुळं विरोधकांच्या ऐक्याला धक्का बसला असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण जितनराम मांझी यांचा पक्षाचा जीवच मुळात अतिशय छोटासा आहे. त्यांना फार तर 1-2 जागा लढवायला मिळतील लोकसभेच्या निवडणुकीत. या निमित्तानं बिहारमध्ये छोट्या छोट्या पक्षांच्या नेत्यांना एकत्र करून एक मोठ बांधण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतो आहे. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे की बिहार आणि महाराष्ट्र हे 2 हुकमाचे ऐक्य विरोधकांच्या हाती आहेत. तिथलं विरोधी ऐक्य जे आहे ते सर्वात स्ट्रॉंग आहे आणि ह्या दोन्ही राज्यांच्या मिळून 88 जागा आहेत आणि तिथं जर भाजपची डाळ शिजली नाही, आजच्या घडीला 42 आणि 39 अशा 81 जागा मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मित्रपक्षांच्या मदतीनं जिंकल्या होत्या. आता तिथे जर भारतीय जनता पक्षाची अवस्था अगदीच एका अंकात जाणार असेल भारतीय जनता पक्ष, तर ते म्हणजे लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं मुळीच परवडणारं नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी एक परसेप्शन, एक ऑप्टिक्स क्रिएट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष दोन्ही राज्यांमध्ये करणार हे निश्चितच आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कमी करणं, ईडीच्या धाडी घालणं आणि त्यांच्या ज्या शाखा वगैरे ज्या आहेत त्या पाडण्याचा जो प्रयत्न ह्या पाटण्याच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर झाला, त्याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला सुरक्षित वाटत नाही महाराष्ट्रात किंवा बिहारमध्ये. ज्या पद्धतीनं जितनराम मांझी आणि इतर नेत्यांना ते ओढून घेण्याचा प्रयत्न करतात आहे, कारण हे 2 राज्य निर्णायक ठरतील भारतीय जनता पक्षाचं भविष्य ठरवण्यात. त्यामुळं हे सगळे प्रयत्न होतात आहे. सुनीलजी, आता आपण वळूया भाजपच्या भूमिकेकडे. इतके सगळे देशातले विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्ष जे त्या राज्यामध्ये सत्ताधारी पण आहेत, त्यातले काही सत्ताधारी पण आहेत, सत्तेत आहेत, हे सगळे एकत्र आल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची किती मोठी अडचण होऊ शकेल? नरेंद्र मोदी यांची अडचण सध्या तरी भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त विश्वासार्हता नरेंद्र मोदी यांची आहे आणि ती तशीच टिकून राहील आणि त्यात वाढ होईल असा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न निश्चितपणे असेल. कारण मोदींच्या चेहऱ्यावर भारतीय जनता पक्षाला 2024ची लोकसभा निवडणूक लढायची आहे आणि त्यात दुसरा कुठलाही नेता मोदींच्या बरोबरीनं उभा राहील आणि लोकांना आकृष्ट करून घेईल असा दुसरा कुठलाही नेता आजच्या घडीला भाजपपाशी नाही आणि असला तरी तो समोर आणण्याची भाजपची तयारी पण नाही. अशा परिस्थितीत मोदी यांची विश्वासार्हता कशी वाढेल, मोदी कसे विश्वगुरू झालेले आहे आजच्या घडीला, अमेरिकेत त्यांचा डंका कसा वाजतो आहे हे सगळं दाखवून मोदींची लोकप्रियता जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष येणाऱ्या 8 महिन्यात करेल आणि त्या जोरावर
आज मोदी हाच हुकमाचा इतका भारतीय जनता पक्षापाशी जे शक्तीस्थळ जर आपण बघितले तर त्यात पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेश आणि गुजरात हीच भारतीय जनता पक्षाची 3 शक्तीस्थळं आहे असं म्हणता येईल. त्यामुळे मोदींच्या जोरावरच हे सगळं चाललेलं आहे आणि मोदींची लोकप्रियता 2024च्या मे महिन्यापर्यंत टिकून राहावी असाच भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. अगदी लाघवी, या निमित्तानं एक प्रश्न आणखी निर्माण होतो की विरोधी पक्षांची एकजूट होताना आपण पाहतोय, पण यातला मोदींना टक्कर देणारा एक मोठा चेहरा राष्ट्रीय स्तरावर पुढे जाईल का आणि त्याला पाठबळ किती मिळेल याचं विश्लेषण नवी दिल्लीहून सुनील चावके सरच करू शकतील. सर, आजच्या घडीला मोदींना टक्कर देणारा एक चेहरा नाही, पण आपण जर 2004ची निवडणूक बघितली तर त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी लोकप्रियतेच्या शिखरावर होते आणि त्यांना टक्कर देणारा कोणताही चेहरा समोर दिसत नव्हता. फक्त सोनिया गांधींनी विरोधकांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1977 साली जेव्हा निवडणूक झाली तेव्हा इंदिरा गांधींना टक्कर देणारा चेहरा कोणीही नव्हता. तर जर आपण शरद पवारांची वाक्य एक नेहमी ते वारंवार उद्धृत करत असतात ते 1977च्या निवडणुकीत जी म्हणजे देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी निवडणूक ठरली, त्यात इंदिरा गांधींना आव्हान देणारा कोणताही चेहरा नव्हता, पण सगळे विरोधक एकत्र आले आणि त्यांनी ज्या नेटानं निवडणूक लढली, तुरुंगात राहून आणि तुरुंगाच्या बाहेर राहून, रिसोर्सेस नसताना, आणि काँग्रेसची जी आज भारतीय जनता पक्षाची बलाढ्य यंत्रणा आहे, निवडणूक यंत्रणा, तशीच काँग्रेसची यंत्रणा त्यावेळेस होती, राबत होती सरकारच्या संस्थांच्या, सरकारी संस्थांच्या मदतीनं. तर त्या सगळ्यांना छेद देत विरोधकांची सत्ता 1977 साली आली. ती नंतर 2-2.5 वर्षांनी पडली, तर सरकार पडलं तर भाग वेगळा, पण धक्का दिला हे महत्त्वाचं आहे. आणि तशीच परिस्थिती आज दिसते आहे असं शरद पवार नेहमी म्हणतात आणि ती बऱ्याच अंशी ती खरी पण आहे. त्यांचा जो युक्तिवाद आहे, तर विविध पक्षाचे नेते समजा आपापल्या राज्यांमध्ये ज्यांचं दबदबा आहे, वर्चस्व आहे, त्यांनी जर आपले काम नीट बजावलं, आपल्या राज्यामध्ये तशी जर परसेप्शन क्रिएट केलं भारतीय जनता पक्षाविरुद्ध, तर मला नाही वाटत की मोदींना टक्कर देण्याची चेहरा शोधण्याची गरज पडेल. तर आणि योग्य वेळी पोस्ट इलेक्शन निवडणुकीनंतर सगळे समीकरणं जेव्हा जुळून येतील आणि असं जर परिस्थिती आली की विरोधकांची बाजू वरचढ ठरत आहे सरकार स्थापन करण्याच्या बाबतीत, तर त्यावेळेस निश्चितपणे ही संधी कुठलाही विरोधी पक्ष सोडणार नाही आणि सगळ्या तडजोडी करून एक चेहऱ्यावर त्यांचं एकमत होईल. तो चेहरा कोणताही असू शकतो. तो चेहरा मला नाही वाटत की आजच्या घडीला नितीश कुमार किंवा अरविंद केजरीवाल असेल किंवा ममता बॅनर्जी असेल, कारण त्यात काँग्रेसची महत्त्वाची भूमिका असेल आणि यात जास्तीत जास्त काँग्रेस नितीश कुमारांचा चेहरा स्वीकारू शकतात, पण केजरीवाल किंवा ममता बॅनर्जी यांचा चेहरा काँग्रेसला मुळीच मान्य नसेल. अगदी हे झालं की विरोधी पक्षांचा एक महत्त्वाचा प्रखर चेहरा हा राष्ट्रीय राजकारणात उद्याच येतो का, आणि तो आल्यानंतर त्याला पाठिंबा वेगवेगळ्या राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावर किती मिळतो, आणि हे सगळं होत असताना ते मोदींचा मुकाबला धोरणात्मकरित्या किती करू शकतात. देशपातळीवर जे म्हणून काही मुद्दे आहेत, जे जनभावनेशी जोडलेले आहेत, ते किती उचलून धरतात आणि त्यासाठी कोणता अजेंडा राबवतात हेही तितकंच महत्त्वाचं आहे. काही महत्त्वाचे दृश्य लागवी येत असतील, पाटण्यातनं अनेक महत्त्वाचे नेते पोहोचलेले आहेत. आपण काही पाटण्यासंदर्भात बातम्या सुद्धा पाहूया. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पाटण्यामध्ये दाखल झालेले आहेत, तर या सगळ्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत. खासदार संजय राऊत नेमका काय म्हणतायत ऐकूया आपण. दुपारी 11 वाजता बैठक सुरू होईल, ती साधारण संध्याकाळपर्यंत चालेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की एकत्र जमणं ह्यालाच महत्त्व आहे. त्यातून आजच चमत्कार होईल असं नाही, पण एकत्र जमून चर्चा करून काही पावलं कशी टाकता येतील, काय करता येईल, खास करून एकास एक उमेदवार कशा प्रकारे देता येईल याच्यावर नक्की चर्चा होईल.
पाटण्यामध्ये विरोधी पक्षनेत्यांच्या या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे, तर संध्याकाळी संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा होईल. या सगळ्या मुद्द्यावर नाना पटोले काय म्हणतायत पाहूया. भाजपच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, तीव्र चीड आहे. 2014 मध्ये जे काही आश्वासन दिलेत, 2019 मध्ये जे आश्वासन दिले पूर्तता नाही, उलट देश विकून देश चालवतात आहे, देशाच्या संविधानिक व्यवस्था संपवतात आहे. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये भाजप ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्थाच या लोकशाही व्यवस्थेमध्ये नसली पाहिजे. आणि यासाठी आज पाटण्यामध्ये विरोधी पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक त्या ठिकाणी आहे. पाटण्यातल्या विरोधी पक्षाच्या या सगळ्या बैठकीवर नजर असणार आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर याच महत्त्वाच्या बातमीवर कायम राहणार आहोत. पाटण्यामध्ये विरोधी ऐक्याचा एल्गार आज पाहायला मिळतोय. याकरता अनेक महत्त्वाचे नेते पाटण्यामध्ये सुद्धा पोहोचलेले आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत. मनोज सर. अगदी सुनील चावके सरांनी खूप अत्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती विश्लेषण केलं. मोदींशी टक्कर देऊ पाहणारा असा एक महत्त्वाचा चेहरा जर पाटण्यामध्ये आपल्याला ठरताना दिसला आणि त्याच्या पाठीशी सर्व राज्यातले महत्त्वाचे नेते हे जर आपल्याला येत्या काळात पाहायला मिळाले तर ते काही प्रमाणात मोदींची टक्कर देऊ शकतील. एक शेवटचा प्रश्न सुनील चावके सरांना. नवी दिल्लीहून लोकमतचे असोसिएट एडिटर सुनील चावके हे विश्लेषण करतायत लोकशाही मराठीवर पाटण्यात जो विरोधकांचा मेळा भरलेला आहे त्यावर. सुनील सर, मला एक सांगा की आपण सगळ्या मुद्द्यांवर विस्तारानं चर्चा केली. यातला एक महत्त्वाचा चेहरा त्यांना ठरवावा लागेल. तो चेहरा मोदींची टक्कर देऊ शकेल का? कुठल्या कुठल्या अडचणी साधारणतः आपल्याला पाहायला मिळतील किंवा राष्ट्रीय राजकारणाला एक नवी दिशा मिळेल का या पाटण्यातल्या विरोधकांच्या मेळाव्याने? पाटण्यातला विरोधकांचा मेळावा ही विरोधी ऐक्याच्या दृष्टीनं सुरू झालेली एक प्रक्रिया आहे. एक पहिलं पाऊल म्हणता येईल. अशी अनेक बैठकी होतील. पुढची बैठक शिमल्यामध्ये होईल. ती कदाचित संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शिमल्यामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानंतरही काँग्रेसची वेट अँड वॉचची भूमिका असेल की नोव्हेंबरपर्यंत जोपर्यंत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानचे निकाल हाती येत नाही आणि त्यात काँग्रेसची नेमकी ताकद काय आहे ती स्पष्ट होत नाही, तोपर्यंत काँग्रेस देखील या चर्चेला आणि विरोधकांच्या एकजुटीच्या प्रयत्नांना फारसं गंभीरपणे घेईल असं वाटत नाही. कारण त्यानंतर काँग्रेसची बार्गेनिंग व्हॅल्यू किती असते, ती कमी होते की वाढते यावर त्यांचा विशेष लक्ष असेल आणि त्यानुसार ती आपली रणनीती आखतील. दुसरी गोष्ट अशी आहे की शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीतले सर्वात मोठे आणि नावं आणि डार्क हॉर्स ठरण्याची शक्यता आहे. कारण सगळी जी गोळाबेरीज जी होणार आहे विरोधकांच्या ऐक्याची ती निवडणुकीच्या निकालानंतर लोकसभेच्या होईल. ती आधी होईल असं वाटत नाही. कारण या 20-22 पक्षांमध्ये झारीतले शुक्राचार्य नेमके स्पष्ट होणार आहेत येणाऱ्या 6 महिन्यात. आणि त्यानंतर त्यांच्या भूमिका कशा असतील, ममता बॅनर्जी तळ्यात आणि मळ्यात असेल, चंद्रशेखर राव KCR तळ्यात आणि मळ्यात असतील, YSR आणि BJP जनता दलाचे नवीन पटनायक यांच्या देखील भूमिका म्हणजे मोदींना भारतीय जनता पक्षाला मदत करण्याच्याच असतील. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर जी काही संख्याबळाची बेरीज होणार आहे ती महत्त्वाची ठरणार आहे. आणि त्यानुसार तडजोडीचा उमेदवार जो सर्वांना स्वीकारार्ह असेल असे नावं समोर येतील. त्यात राहुल गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे हे 3 नावं असतील. राहुल गांधींच्या नावावर तडजोड होण्याची शक्यता फार कमी आहे या 3 नावांपैकी. त्यामुळं सर्वसंमतीनं असा चेहरा जो होईल तो मला सुनीलजी एक दोन मुद्दे छोटे छोटे आपले राहून गेले, वेळ थोडा कमी आहे. एक तर राहुल गांधींच्या नावावर सहमती होणार नाही किंवा ती शक्यता कमी असेल, तर थोडक्यात सांगाल की कोणता महत्त्वाचा चेहरा असेल? शरद पवार हा चेहरा असतील का? आणि दुसरा म्हणजे केसीएन पॅटर्न सुद्धा खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. एक नवा पक्ष राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख बनवू पाहतोय.
तर या ओळख बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत महत्त्वाचं आहे. गेल्या काही दिवसातल्या त्यांच्या सभा आणि त्यापूर्वी मोदींच्या विरोधात मांडलेली त्यांनी मांडलेली प्रखर भूमिका, या संदर्भात आपल्याला काय सांगते? KCR हे म्हणजे महाराष्ट्रात एक विदर्भ, मराठवाडा आणि सोलापूर वगैरे भागातल्या ज्या लोकसभेच्या मतदारसंघ आहेत त्यात एक स्पेस आहे. त्यात काँग्रेसलाही काँग्रेसच्या विरोधात कुठला एखादा तिसरा पक्ष उभा झाला तर त्याला काँग्रेस विरोधी मतदार जे भारतीय जनता पक्षाला पसंत करत नाही तसे मतदार त्या आघाडीला मतं देतात. हे वारंवार बहुजन समाज पार्टी आणि वंचित विकास आघाडीनं दाखवून दिलेलं आहे. आणि MIM त्यांच्या सोबत, बहुजन विकास आघाडीच्या सोबत त्यांनी अनेक जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागच्या वेळेस स्पॉईल केल्या होत्या. तीच आता MIMची जादू ओसरली तर आता KCR मैदानात आलेले आहेत. KCRांकडे भरपूर पैसा आणि रिसोर्सेस आहेत आणि जे असंतुष्ट उमेदवार किंवा नेते आहेत त्यांना हाताशी धरून ते विदर्भात, मराठवाड्यात आणि सोलापूरमध्ये विशेषतः हा प्रयोग करतील. म्हणजे एक प्रकारे ती भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणूनच एकीकडे मोदींना प्रखर विरोधाचा पवित्रा घ्यायचा मोदींच्या विरोधात आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून महाराष्ट्रात काम करायचं, अशी भूमिका, दुटप्पी भूमिका KCR बजावणार आहे. त्यात कोण कोण सामील होतं हे येणाऱ्या दिवसात दिसेलच. आणि ह्या दोन्ही राज्यांमध्ये मी परत सांगतोय की महाराष्ट्र, उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र हा सगळ्यात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे ज्यात सर्वाधिक जागा आहेत. आणि बिहार, या दोन्ही राज्य मिळून 88 जागा आहेत आणि त्या 88 जागांमध्ये आज भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे. ते गमावणं कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला परवडणार नाही. त्यामुळे वेगवेगळे प्रयोग या दोन्ही राज्यांमध्ये होत राहतील. अगदी. आणि जर KCRने जर दुटप्पी भूमिका घेतली तशी तर KCRच्या विरोधात सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना लढावं लागेल. आज घडीला आपण पाहिलं की उद्धव ठाकरे यांना भेटायला KCR आले होते. त्यामुळे मैत्रीचं नातं नवं तयार करण्याच्या प्रयत्नात ते सुद्धा आहेत आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती काही लोकांना आहे, कारण ते मोदींच्या विरोधात आपली भूमिका मांडतायत. पण महाराष्ट्रात जर अडचण झाली आणि ही दुटप्पी भूमिका जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर पुढे आली तर सगळे महाविकास आघाडीचे नेते हे KCR यांच्यावरती तुटून पडतील महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना सुद्धा एकीकडे शिंदे फडणवीसांचा सामना करावा लागेल आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सामना करावा लागेल. यात KCR आणि अरविंद केजरीवाल हे येणाऱ्या 6 महिन्यात त्यांचे मुखवटे ते खरोखरच भारतीय जनता पक्ष आणि मोदींचे विरोधक आहेत की नाही, की विरोधी ऐक्याला सुरुंग लावण्यासाठी ते विरोधी ऐक्याच्या कळपात सामील होत आहेत, हे पुढच्या 6 महिन्यात स्पष्ट होईल. आणि त्यानंतरच खरी विरोधी ऐक्याची जी प्रक्रिया आहे ती खऱ्या अर्थानं गंभीरपणे सुरू होईल असं मला वाटतं. आणि दुसरीकडे या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक राष्ट्रीय चेहरा हा कोणता पुढे येऊ शकतो आणि आला तर त्याला कुणाचा विरोध असेल? सध्याच्या घडीला मला वाटतं 3 चेहरे आहेत. नितीश कुमार, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांची सर्वमान्यता कशी त्याच्यावर शिक्कामोर्तब होते. या स्पर्धेत, या शर्यतीत कोण पुढे जातो हे जर विरोधी पक्षांचं बहुमत आलं किंवा त्यांचं संख्याबळ भारतीय जनता पक्षाच्या आघाडीच्या पेक्षा जास्त ठरलं तरच. अन्यथा भारतीय जनता पक्ष 200-250च्या रेंजमध्ये जर पुन्हा संख्याबळ घेऊन परतला तर तेव्हा भारतीय जनता पक्षाचा नवा नेता कुठला तरी निश्चित होईल. मोदींना ते हे आव्हान कसं स्वीकारायचं हा एक नवीन प्रश्न भारतीय जनता पक्षापुढं तयार होईल. आणि हे सगळंच आज सगळ्या फ्लक्समध्ये आहे. हे अतिशय म्हणजे परिस्थिती कोणाच्या बाजूनं कुठल्या दिशेनं जाईल लोकसभा निवडणुकीपर्यंत हे सांगणं आताच कठीण आहे. डिसेंबरपर्यंत कदाचित चित्र स्पष्ट होईल जेव्हा या 5 राज्यांच्या निवडणुका होतील, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा. त्यावेळेस दूध का दूध पाणी का पाणी होईल असं मला वाटतं. खूप धन्यवाद. अत्यंत विस्तारानं राष्ट्रीय, राज्य स्तरावरच्या सर्वच या वज्र मुठेच्या निमित्तानं निर्माण झालेले लोकांच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची, सर्व मुद्द्यांची उकल करण्याचा प्रयत्न लोकशाही मराठीनं केलेला आहे. नवी दिल्लीतील लोकमतचे असोसिएट एडिटर सुनील चावके यांच्या मदतीनं. खूप धन्यवाद सुनील चावके सर आपले.